आणि आता न्यूज टॉप 9 मध्ये आपण पाहूयात लोकसभेचा धुरळा। पंतप्रधान नरेंद्र मोदी जन्मानं ओबीसी नाहीत। गुजरातमधील भाजप सरकारने मोदींना ओबीसी केलं। राहुल गांधी यांचं मोठं विधान। तर पंतप्रधान मोदी मागास प्रवर्गाला कधीही न्याय देऊ शकत नाहीत, ते कधीच जातीय जनगणना करणार नाहीत असंही राहुल गांधी यांचं वक्तव्य। पंकजा मुंडे यांच्यासोबत राज्यसभेसंदर्भात कोणतीही चर्चा नाही। त्यांना लोकसभेमध्ये पाठवायचं की कोणतं पद द्यायचं हे केंद्रीय नेतृत्व ठरवेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। राज्यसभेच्या 6 जागांसाठी भाजपकडून नारायण राणे, विजया रहाटकर, अमरीश पटेल, हर्षवर्धन पाटील, चित्रा वाघ आणि संजय उपाध्याय यांच्या नावाची चर्चा। बारामतीमध्ये भाजप अजित पवारांमागे पूर्ण ताकदीने उभा राहील। अजित पवार जो उमेदवार देतील त्याला 60% जास्त मतं मिळणार। चंद्रशेखर बावनकुळेंचं सुप्रिया सुळेंना आव्हान। रायगड मतदारसंघ सांभाळण्यासाठी धैर्यशील पाटील समर्थ। सगळीच पदं तुम्हाला कशाला हवीत? घराणेशाहीवर भाजप प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकरांचा सुनील तटकरे यांना सवाल। वंचित आघाडीने महाविकास आघाडीला जाहीरनाम्यासाठी मसुदा पाठवला। महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याआधी 39 मुद्द्यांचा मसुदा वंचितकडून सादर। मराठा आरक्षण, शेती, सिंचन, शैक्षणिक धोरण, बेरोजगारीसह विविध मुद्द्यांचा समावेश। सगळेच म्हणू लागलेत पुणे की पसंत मोरे वसंत। वसंत मोरेंचं आज पुन्हा एकदा नवीन व्हॉट्सअप स्टेटस। कुणासाठी कितीही करा, वेळ आली की फणा काढतातच। कालच्या व्हॉट्सअप स्टेटसनं सुद्धा वेधलं सर्वांचं लक्ष। राज ठाकरे 10, 11 आणि 12 फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर। पुण्यामध्ये राज ठाकरेंचा उमेदवार कोण असेल याकडे लक्ष। कोकण दौऱ्यानंतर उद्धव ठाकरे मुंबईतील शाखांना भेटी देणार। शुक्रवारी ठाकरे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील शाखांना भेट देणार। पुढच्या आठवड्यामध्ये मराठवाडा दौरा सुद्धा करणार।